केस हे जे आहे हे एक तुमचं प्रतिबिंब आहे तुमच्या लाईफस्टाईलचं. हे दाखवतंय तुमचे इम्प्रॉपर केस, म्हणजेच हेल्दी केस नसतात, म्हणजेच तुम्ही हेल्दी नाही. मुळात म्हणजे ऑइल लावायचं का? सेकंड थिंग, ऑइल लावल्यानंतर किती वेळ ते ठेवायचं की तेच घेऊन आपण 2-3 दिवस फिरू शकतो आणि कितपत लावायचं? काही जणांचं असं गळत असते, या प्रमाणात ते तेल लावतात. तर याचं एक्झॅक्टली खरं उत्तर काय आहे? तेल लावायला पाहिजे का? किती वेळ लावायचं आणि कधी धुवायचं? केसांच्या मुळांचा आणि तेलांचा काहीही एक संबंध नाही, की असं कुठलं जगात ऑइल नाहीये की जे तुमचा हेअरफॉल किंवा हेअर लॉस कंट्रोल करून तुम्हाला नवीन केस देऊ शकतो. पाणी पण महत्वाचं आहे. आपण कोणत्या पाण्याने हेअर वॉश करतो ते सुद्धा Correct. मॅटर करतं. खूप कडक पाण्याने, खूप गरम पाण्याने सुद्धा स्नान करायला नको. हेअर ट्रान्सप्लांट आणि पॅचमध्ये तुम्हाला मी फरक सांगतो, की हे डिसाईड करता आलं पाहिजे सर्वांना, की हेअर पॅच कोणी वापरावा आणि हेअर ट्रान्सप्लांट कोणी वापरावा. तुमच्या त्वचेवरून कळतं की तुम्ही किती हेल्दी आहात. बाहेर जर रेडीमेड जो ज्यूस असतो आवळ्याचा, तो घेऊ शकतो, तो चालेल? नाही, कुठलेच फ्रुट्स जे आहेत ते त्यांचं कंटेंट कॅरी करू नाही शकत जेव्हा ते प्रिझर्वेटिव्ह सोबत येतात. ओके. जेवढे हॅपी राहाल, जेवढी तुम्ही ऍक्टिव्ह राहाल, तेवढी तुमची स्किन ग्लो होणार. नमस्कार, मी हर्षाली. लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप खास असणार आहे याची मी गॅरंटी देते. कारण आपल्यापैकी बरेच जणांना स्किनचा प्रॉब्लेम असतो, हेअरचा प्रॉब्लेम असतो, सतत पिंपल्स येत असतात आणि मग आपण काय करतो? आपण करतो Google आणि नको नको ते उपाय आपण ट्राय करतो, पण त्याचा रिझल्ट येतो 0. का माहिती आहे? कारण आपल्याला प्रॉब्लेमच कळत नाही आणि जोपर्यंत प्रॉब्लेम कळत नाही तोपर्यंत आपण त्यावर परफेक्ट सोल्युशन काढू शकत नाही. आणि त्यासाठी परफेक्ट सोल्युशनसाठी आपल्याला त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं यातच शहाणपणा असतो. आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत न्यू रूट्स क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर निलेश पुंड आणि त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांनी हजारो ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत, त्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा देखील समावेश आहे. तर त्यांच्यासोबत आज आपण तुमच्या मनातले, माझ्या मनातले सगळे प्रश्न जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. तर डॉक्टर निलेश, स्वागत. थँक्यू. तर डॉक्टर निलेश, आपण बघतो आजकाल बरेच जणांना हेअरचा प्रॉब्लेम असतो. अगदी कमी वयात 25शीतल्या मुलांना सुद्धा टक्कल पडते आपण बघतो. तर एकंदरीत हे सगळं बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे आहे, जेनेटिक आहे, की याचं काही वेगळंच कारण आहे? हेअर लॉस हा जेनेटिक आहेच, पण आपली जी लाईफस्टाईल आहे ती जीनच्या मुकाबल्यामध्ये खूप अति तीव्र झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि बदलत चाललेली आहे, ज्यामध्ये तुमचा परिणाम होतो शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सवर. PCOS सारखे प्रॉब्लेम्स होतात, इन्सुलिनचे प्रॉब्लेम्स होतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळं तुमच्या सर्व शरीरामध्ये जी ग्रोथ असतात हं. त्या बदलतात. इम्युनिटी तुमची आजकाल बदललेली आहे, त्यामुळे तुमच्या हेअर्सवर खूप सेन्सिटिव्ह रूट्स असतात. त्या रूट्सवर पटकन त्याचा परिणाम होऊन आपण नेहमी म्हणतो की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. आपलं शरीरच मुळात सेन्सिटिव्ह झालेलं आहे. तर तुम्ही बघाल आजकाल स्ट्रेस पण खूप आहे. जन्मापासूनच आपल्याला स्ट्रेस आहे, पोल्युशन आहे, आहारात बदल आहे, गट हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर फूड आपलं फर्टिलाइज्ड आहे. बरेचसे चेंजेस झालेले आहेत, जेनेटिकल चेंजेस झालेले आहेत गावापासून तर सर्वच गोष्टींमध्ये. डाएट इम्बॅलन्स आहे. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या केसांवर होतो. तर केस हे जे आहे हे एक तुमचं प्रतिबिंब आहे तुमच्या लाईफस्टाईलचं. हे दाखवतंय तुमचे इम्प्रॉपर केस, म्हणजेच हेल्दी केस नसतात, म्हणजेच तुम्ही हेल्दी नाही आहेत. हं, 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 हं. म्हणजे जेनेटिक जेव्हा तुम्हाला असतो आजार, त्यावेळेस तो 40-50 नंतर तुम्हाला टक्कल पडायला हवं होतं. हे वार्धक्यजन्य व्याधीमधलं एक टक्कलपणा जो आहे हा आहे. पण हा आजकाल तुम्हाला 20शीतच सुरू झालेला आहे. 18, 19, 20 वर्षाचे पेशंट्स OPDत येतात, ज्यांना ग्रेड 6, ग्रेड 5 बाळनेस आहे. तर हे सगळे कारणांमुळं आजकालच्या ह्या सगळ्या लाईफस्टाईल प्लस जेनेटिक्समुळं हा सगळा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि सगळ्यांना घेऊन याबद्दल खूप गैरसमज आहे. तर आपण जेव्हा केसांना ऑइल लावतो, सगळ्यात मुळात म्हणजे ऑइल लावायचं का? सेकंड थिंग, ऑइल लावल्यानंतर किती वेळ ते ठेवायचं की तेच घेऊन आपण 2-3 दिवस फिरू शकतो आणि कितपत लावायचं? काही जणांचं असं गळत असते, या प्रमाणात ते तेल लावतात. तर याचं एक्झॅक्टली खरं उत्तर काय आहे? तेल लावायला पाहिजे का? किती वेळ लावायचं आणि कधी धुवायचं? सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आजकाल जे बाजारात तुम्हाला तेल मिळतंय, ते तेल नाहीच आहे. पूर्वी तेल कच्च्या घाणीतून कोल्ड प्रेस पद्धतीने काढलं जायचं, तर ते खरं तेल होतं. हं. आज तुम्हाला एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला, एवढ्या लोकसंख्येंना एवढं तेल तुमचं पुरूच शकत नाही. तर आजकाल तुम्ही बघाल, तर तुम्ही तेलाची जर बॉटल बघितली आणि ते तेल बघितलं, तर ते मिनरल ऑइल आहे. त्याचं हो. कंटेंट मिनरल ऑइल आहे. म्हणजे तुम्ही लावताय, तर ते हार्मफुलच आहे. हं. दुसरी गोष्ट,
केसांच्या मुळांचा आणि तेलांचा काहीही एक संबंध नाही आहे. हं, हं, हं. तेल फक्त तुमच्या स्काल्पला मॉइश्चराइज करू शकतो. तुमच्या स्काल्पला तो पीएच त्याचा मेंटेन करू शकतो. हेअरला थोडंसं शाईन देऊ शकतो. याचाच तेवढाच संबंध आहे. तरीही तुम्हाला जर का तेल लावायचं असेल, तर कोल्ड प्रेस्ड ऑइल तुम्ही घ्यावं, हं, हं. की ज्यामध्ये कोकोनट ऑइल बेस कोल्ड प्रेस असतो. ऑइल. ओके. हां, ते तुम्हाला चांगलं आहे. वीकली 1 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळा तुम्ही लावू शकता. ओके. तेल ठेवायचं किती प्रमाणात, किती वेळा साठी हं, ठेवायचं? हं. तर मी असं म्हणेल, की तेल तुम्ही 30 मिनिटं ते 2 तास जास्तीत जास्त स्काल्पमध्ये ठेवलं तरी पुरेसं ओके, आहे. ओके. केसांना तेल लावण्याची गरज नाही, तुमच्या स्काल्पला लावू शकता. हं, त्याचा हं, हं. फायदा काय होऊ शकतो? ब्लड सर्क्युलेशन तुम्हाला मसाजच्यामुळं मिळू शकते, एवढाच फायदा होऊ शकतो. ड्रायनेस तुमचा कमी होऊ शकतो. पण तुम्ही जास्त तेल लावत असाल, तर तो तुमचं आमंत्रण आहे डर्ट, डस्ट आणि त्यामध्ये तुमचा अजून हेअरफॉल वाढू शकतो. डॅन्ड्रफ वर्सन होऊ शकतो, हं, हं, डॅन्ड्रफ हं, वाढू हं. शकतो. ह्या सगळे प्रॉब्लेम्स तुमचे वाढू शकतात. त्यामुळे तेल कमीत कमी प्रमाणात लावलं तर अतिउत्तम आणि ते फायद्याचं राहील. ओके. आता डॉक्टर निलेश आपण तेलाचा विषय काढलाच आहे, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे, की आजकाल बाजारामध्ये इतके तेल आहेत म्हणजे आदिवासी हेअर ऑइल असेल किंवा काय, जे दावे करतात, की तुम्हाला म्हणजे पूर्ण बाळ जरी असेल तरी त्यावर केस येतात. म्हणजे ते ऐकून खरं तर मोठ्या लेव्हलचा कॉन्फिडन्स येत असेल ज्यांना खरोखर केसांचा प्रॉब्लेम आहे. पण हे कितपत खरं आहे? हे बघा, ऑइल जगात एक सुद्धा ऑइल असा नाहीये, की जो केस उगवू शकतो. सर्वात आधी महत्त्वाचं हे आहे. हे मार्केटिंग गिमिक्स असतात. हं, हं, बिफोर हं. आफ्टर फेक पिक्चर्स तयार करायचे, ॲडव्हर्टाइजमेंट्स तयार करायचे आणि जेणेकरून ज्यांना तो प्रॉब्लेम आहे त्यांना अट्रॅक्ट करायचं. यात होतं काय, की तो व्यक्ती पहिल्यांदा ते घेतो ती गोष्ट. तो परत कधीच त्याचा रिपीट कस्टमर नाही होऊ शकत. तो व्यक्ती पेशंट किंवा क्लायंट एक वेळेस त्याला ती ₹100 ची असो किंवा ₹500 ची किंवा ₹1000 ची बॉटल असो, हं. त्याला ती खर्च करायला प्रॉब्लेम नाहीये. हं, हं, पण तो हं. सेकंड टाईम ती बॉटल नाही घेत. आता त्याचं ना लिटरेचर आहे, ना त्याचा सायंटिफिक बेस आहे, ना त्याच्यावर रिसर्च स्टडीज आहेत, हं, की हं, हं. जेणेकरून हे असं होतं. जर समजा तेलाने फायदे झालेच असते केसांना, तर हेअर क्लिनिक मुळातच राहिले नसते. ॲक्चुअली आणि सर आता बरेच जण म्हणतात, की मे बी ह्या शॅम्पूमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, याच्यामुळे हेअर फॉल होतो. तर शॅम्पू किंवा कंडिशनर हे चेंज केल्यामुळे कितपत हेअर लॉस होऊ शकतो किंवा ते त्याला कारणीभूत आहे का? जसं की मागच्या प्रश्नातच तुमच्या उत्तर दिलंय, की असं कुठलं जगात ऑइल नाहीये, की जे तुमचा हेअर फॉल किंवा हेअर लॉस कंट्रोल करून तुम्हाला नवीन केस देऊ शकतो. तसंच शॅम्पूच्या बाबतीतही आहे. असा जगात कुठला शॅम्पू नाहीये, की जेणेकरून केस उगवतो. हं. आता तुमचा प्रश्न असा आहे, की आपला शॅम्पू चेंज केल्याने, ऑइल चेंज केल्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? हां. मुळात हेअर लॉस किंवा हेअर फॉल हे समजून घेतलं पाहिजे, की कशामुळे होतं. त्याची अनेक कारणं आहेत. स्ट्रेस आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, जेनेटिक आहे. तर तुम्हाला त्या कारणानुसार तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तुम्ही अजून एक लक्षात घ्या, की प्रत्येकाची केसांची क्वालिटी, हेअरसुद्धा वेगवेगळा असतात. जशी स्किन प्रत्येकाची टाइप वेगळा असते, तसा हेअर टाइपसुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. बाजारामध्ये अनेक प्रकारचे शॅम्पू आहेत. त्यामध्ये मॉइश्चरायझिंग शॅम्पू आहे, क्लिन्झिंग शॅम्पू आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, ड्राय स्काल्प असेल तर त्याचा वेगळा आहे. तुमचा वेट स्काल्प असेल तर त्याचा वेगळा आहे. फ्रिझी हेअरसाठी वेगळे शॅम्पूज आहेत. ड्राय हेअरसाठी वेगळे शॅम्पूज आहेत. लांब केसांसाठी वेगळे, शॉर्ट हेअरसाठी वेगवेगळे. तर मुळात तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता शॅम्पू, तर मी सोपा सल्ला असा देईल, की माईल्ड शॅम्पू तुम्ही यूज करायला हवा. हं, हं, हं. परत आजकाल तुमचं वॉटर जे आहे, प्रत्येक सिटीचं वेगवेगळं आहे. तुम्ही बरोबर. ट्रॅव्हल खूप करता. हार्ड वॉटर कंटेंट खूप झालेला आहे. हं, हं. त्याच्यानंतर बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये केमिकली ट्रीटेड वॉटर तुम्हाला द्यावं लागतं. त्याचा हां, हां, सुद्धा हां. त्या केमिकल्सचा बरोबर. खूप हां, हां, केसांवर हां, हां. परिणाम होतो. त्यानुसार तुम्हाला तो शॅम्पू चूज करावा लागतो. आता शॅम्पू करतो काय, तर फक्त तुमचा स्काल्पचा पीएच, स्काल्पचं हायजीन आणि केसांना स्वच्छ आणि क्लीन ठेवतो. स्काल्प हायजीन ही एक तुमच्या केस गळतीमध्ये अगदी महत्त्वाची बाब आहे. त्यामध्ये तुम्हाला तो शॅम्पू मदत करतो. म्हणून तुम्ही चूज करताना माईल्ड शॅम्पू चूज करावा आणि मला तर असं वाटतं, की प्रत्येकानीच अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, केटाकेनाझॉल, सॅलिसिलिक ॲसिड याचं कॉम्बिनेशन मिळतं. हे आठवड्यातून 1 वेळा, महिन्यातून 1-2 वेळा यांनीच तुमचा स्काल्प क्लीन ठेवला पाहिजे. कारण की आज तुमच्या शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये इतक्या अति प्रमाणात पोल्युटंट्स आहेत, की तुम्हाला त्याचा अंदाजसुद्धा नाही आहे. तर त्याचे छोटे-छोटे जे कण असतात, ते तुमच्या स्काल्पमध्ये जाऊन चिटकतात हं, हं, हं. आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत तो स्काल्प तुमचा पूर्ण त्यात ऑइल आणि ते डस्ट मिक्स होऊन तुमचे पोर्स बंद होतात. तिथून सुरुवात होते तुमच्या हेअर फॉलची. म्हणून ओके. तुम्हाला शॅम्पू आवश्यक आहेच, पण बदलण्याची तुम्हाला फार गरज नाहीये. तुमचा शॅम्पू बदलल्याने हेअर फॉल थांबेल, हे चुकीचा समज आहे. जेव्हा तुमचा हेअर फॉल होतो, तर त्याची कारणे शोधली पाहिजे.
आणि कारण शोधून त्याच्यावरती अचूक ट्रीटमेंट केली पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळेस शॅम्पू तुम्हाला हा हेल्प करू शकत नाही. आणि पाणी पण महत्वाचं आहे. आपण कोणत्या पाण्याने हेअर वॉश करतो ते सुद्धा करेक्ट. मॅटर करतं. खूप कडक पाण्याने, खूप गरम पाण्याने सुद्धा हां. स्नान करायला नको. जे हॉटेल्समध्ये आजकाल तुम्ही जेवढ्या महागड्या हॉटेल्समध्ये जाल, तर केमिकली ट्रीटेड वॉटर असतं, तेच रिसायकल्ड वॉटर असतं. अच्छा. त्यांनी सुद्धा पेशंट ज्यांचे जेनेटिक हेअर लॉसचे प्रॉब्लेम्स नाहीत, त्यांना सुद्धा आजकाल हेअर लॉस आणि हेअर थिनिंग बघायला हां, मिळते. हां, हां, हां. आम्ही त्याला डिफ्यूज पॅटर्न हेअर लॉस म्हणतो आणि जे फक्त त्या पाण्यामुळं प्रॉब्लेम होतो. ओके. आणि डॉक्टर आपण बघतो आजकाल खूप कमी वयात केस पांढरे होत आहेत म्हणजे मुलांचे असेल, मुलींचे असेल. तर याच्यामागे नेमकं म्हणजे एक पर्टिक्युलर एज नंतर केस पांढरे होणं आपण समजू शकतो. त्याला काही आणि एकदा पांढरे केस झाले तर आपण त्याला काळे नाही करू शकत. पण जे आहेत राहिलेले जे ब्लॅक हेअर्स आहेत त्याला आपण कसं मेंटेन करू शकतो? आणि मुळात हे कशामुळे होतं? एवढ्या लहान वयात केस का पांढरे होत आहेत? ग्रेइंग ऑफ हेअर हे हजारो वर्षांपासूनचा प्रॉब्लेम हं. आहे. एक लक्षात आलेलं आहे, की याचा मूळ मेन रिझन जेनेटिक्स आहे. हं, हं, हं. जेनेटिक्स सोबत आजकाल पोल्युशन, फूड आपलं पूर्ण फर्टिलाइज्ड फूड आहे. आपल्याला सकस आहार मिळत नाहीये, वेळेवर जेवण होत नाहीये, गट हेल्थ इश्यूज आहेत आपले, प्रॉपर आपलं डायजेशन होत नाहीये, अंगी लागत नाही प्रॉपर जेवण. हं, हं, हं. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्सचा अभाव आहे, प्रोटीनचं कमी, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ह्या सगळ्यांमुळं बेसिकली तुमचं B12, कॉपर, झिंक, सेलेनियम आणि आयर्न ह्या 5 घटकांमुळं तुमचं जेव्हा शरीरामध्ये कमी होतात, तेव्हा तुम्हाला हेअर फॉलचे इश्यूज सोबत ग्रेइंगसुद्धा तुम्हाला तातडीने व्हायला लागतात. आजकाल तुम्ही खूप यंगमध्ये बघाल मुलांना त्यांची बियर्डसुद्धा हां. व्हाईट होते. 50शी नंतर ग्रेइंग हे नॉर्मल आहे. पण 20-25 मध्येच तुमचं आज ग्रेइंग व्हायला लागलं आहे. बऱ्याचशा पेशंट्स आम्ही ओ-पी-डीमध्ये बघतो, मुलींना 13व्या-14व्या वर्षीच त्यांचे केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. पालक लोकं चिंतित होतात, की आमचे अजून पांढरे नाही आहेत, हे आमच्या मुलांचे कुठून पांढरे होत आहेत. तर हे सगळं स्ट्रेस, त्याच्यानंतर तुमचं पोल्युशन हे हं, सगळ्यांमुळे हं, होतंय. हं. तर याच्यात सोपं उपाय म्हणजे ग्रेइंग ऑफ हेअर थांबवण्याकरता तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जायला पाहिजे आणि ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे. कुठले शॅम्पू, ऑइल किंवा स्वतःच ट्रीटमेंट करून नाही घ्यायला पाहिजे. तर असेच बरेचसे रिसर्च आहेत, की जे तुमचं हेअर फॉल थांबवतात. ज्यामध्ये कॅल्शियम पेंटोथिनेट आहे, ज्यामध्ये तुमचे B12चे टॅबलेट्स असतात, झिंक सप्लिमेंट्स आहेत, व्हिटॅमिन सी आहे. हे सर्व तुम्हाला ग्रेइंग ऑफ हेअर नक्कीच थांबवू शकतात. डिलेसुद्धा करू शकतात, पोस्टपोन करू शकतात. अगदीच तुम्ही 6 महिन्याच्या आत डॉक्टरांकडे गेलात, तर हं, ते हं, हं. रिव्हर्ससुद्धा होताना आम्ही बघितलेले ओके. आहेत. तर हे तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी क्लिअर करून, तुमचं डायट, लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करून, त्यासोबत तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटची जेव्हा सांगड घातली जाते, हं, हं, त्यावेळेस हं. तुम्हाला त्याचा नक्कीच परिणाम दिसायला मिळतो. अगदीच. फ्रुट्स आपण विसरलोत. अगदी आवळा, व्हिटॅमिन सी भरपूर अँटीऑक्सिडंट आहेत. ते तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर बरेचसे सप्लिमेंट्स आहेत, की ते तुम्ही घ्यायला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही हेल्दी तुमचं लाईफस्टाईल ठेवल्यानंतर, जी तुम्ही तुमची उणीव-भरीव काढल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच बघायला मिळतो. अगदीच, अगदीच. आणि डॉक्टर निलेश आजकाल एक चांगला ऑप्शन, एक आधुनिक आता ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत. हेअर पॅच असेल किंवा हेअर ट्रान्सप्लांट असेल, तर बरेच जणांना असा म्हणजे मुलांना असेल, लग्नाच्या वेळातच नेमके केस जातात. सो त्यांच्याकडे ऑप्शन असतात, की आयदर हेअर पॅच किंवा हेअर ट्रान्सप्लांट. तर हे तितकं सेफ आहे का? कारण का बरेच जण हेअर ट्रान्सप्लांट करायला घाबरतात. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं होऊ नये, त्याच्या टॅबलेट्सनी काही होऊ नये. तर ते सेफ आहे का? आणि पॅचच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, की हेअर ट्रान्सप्लांटच बेटर आहे? तुम्ही एकदम आजकाल जे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत हेअर पॅच आणि हेअर ट्रान्सप्लांटबद्दल, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, की बऱ्याच जे काय आहेत लोकं, की जे हेअर पॅच वापरतात, त्यांना संपूर्ण माहिती नाही आहे हं. किंवा अचूक माहिती आहे त्यांना हेअर ट्रान्सप्लांटबद्दल. तर त्याबद्दल मी तुम्हाला आज खूप मोठा खुलासा करणार आहे, की हेअर ट्रान्सप्लांट हे तुम्हाला वयाच्या 23 नंतर ते 70 पर्यंत करता येतं. हं. काही मेडिकल डिसीजेस सोडले तर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट खूप चांगले येतात. हं. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो, की हेअर पॅच वापरण्यामध्ये भीती एक खूप आहे. वेगवेगळे मिथ्स आहेत आणि त्यांचे संभ्रम आहेत, की ज्यामुळं त्यांना पूर्ण माहिती नसल्यामुळे ते हेअर पॅचकडे जातात. हं, हं, हं. हेअर पॅचचं होतं असं, की ज्यांच्याकडे डोनरच नाहीये, जिथून केस काढून इकडे ट्रान्सप्लांट करतो, बरोबर. हां. रूट्स काढून, तर ते हेअर ट्रान्सप्लांट जेव्हा होत नाही, जेव्हा तुमच्याकडे डोनर नसतो, जेव्हा तुमचा ऑप्शन बंद होतो हेअर हं. ट्रान्सप्लांटसाठी, त्यावेळेस हेअर पॅच हा बेस्ट ऑप्शन समजला जातो. हं, हं, हं. आजकाल अजून एक सगळ्यात मोठं मिथ आहे, की हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला 1 महिना काहीच करता येत नाही, घरी बसावं लागतं. हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही अगदी
1 दिवसात किंवा 2 दिवसात हेअर ट्रान्सप्लांट करून 5 दिवसांच्या रेस्टमधून 8व्या दिवशी परत तुमचं रुटीन सुरू होतं. तर हेअर पॅच तुम्हाला कडे वळायची गरज नाही. हेअर पॅच लावल्यामुळे तुमची स्किन खराब होते, तुमची लाईफस्टाईल रेस्ट्रिक्ट होते, तुम्हाला स्विमिंग करता येत नाही, तुम्हाला घामाच्या ठिकाणी, गरमीच्या ठिकाणी फार जाता येत नाही, तुम्हाला 1-1 महिना तो पॅच कधी-कधी काढायला मिळत नाही. ते त्यामुळे तुमचं निघायची पण भीती असेल ना? ते स्काल्पचाही तो इश्यू होतो. अ, ते निघायची पण भीती असते. तर सोशल एम्बॅरेसमेंट भरपूर होतं. ॲक्चुअली हां. लक्षात येतं की हा पॅच आहे. तुम्ही कितीही एकदम महागडा जरी पॅच घेतला बरोबर, तरी ते बरोबर. तुमचा तोच राहतो. आणि हेअर ट्रान्सप्लांटमध्ये नॅचरलच केस असतात. तुमचे जे वाढतात त्याला हेअर कट करू शकता तुम्ही. तर त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांटकडं एकदा तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे पॅच लावण्याच्या आधी, की माझं हेअर ट्रान्सप्लांट कितपत चांगलं होईल, कितपत मला चांगले रिझल्ट्स येतील आणि मग नंतर तुम्ही जर तुमचं ऑप्शनच बंद असेल हेअर ट्रान्सप्लांटचं, मग तुम्ही पॅचकडं वळू शकता. डॉक्टर निलेश, अनेक दिग्गज कलाकारांनी सुद्धा तुमच्याकडून ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत. बरेच जणांच्या तुम्ही केलेल्या आहेत. असं कधी झालंय का, की एखाद्याचा रिझल्ट नाही आला? बरेचसे ॲक्टर्सचं, सेलिब्रिटीजचा प्रॉब्लेम होतो, की वेळेचा प्रॉब्लेम येतो, हं, हं, हं. की 1-1 महिना ते नाही घरी थांबू शकत. बरोबर. तर आम्ही हेअर ट्रान्सप्लांट्स एवढे बदल केलेत आणि असे मोल्ड केलेले आहेत आणि असे डिझाइन केलेले आहेत आम्ही आता, हां. की त्यांना अगदी 5व्या-6व्या दिवशी ते स्टेजवर, नाटक असो, कॅमेरा असो, सेट असो, तिथं ते उभं राहून त्यांचं काम पार पाडतात. रिझल्ट न येण्यामागचे कारणं म्हणजे तुमचा इम्प्रॉपर डोनर एरिया, अनएक्सपिरियन्स स्टाफ, त्यानंतर रॉंग चूज ऑफ इक्विपमेंट्स, चांगलं टेक्निक्स न वापरणे, प्रोटोकॉल्स न पाळणे, त्याच्यानंतर सेफ्टी स्टँडर्ड्स नाही पाळणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा हेअर ट्रान्सप्लांट फेल्युअर होऊ शकतो. पण तुम्ही अगदीच हेअर ट्रान्सप्लांटची प्लॅनिंगपासून स्ट्रॅटेजी प्लॅनिंग जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन करता, त्यावेळेसपासून जेव्हा तुम्ही प्रॉपर थरो एक्झामिनेशन करता हं. आणि व्यवस्थित जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांट करता, त्यावेळेस तुम्हाला फेल्युअरचे चान्सेस येत नाही. ओके. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट ही टेक्निक खराब नाहीये, ही सक्सेसफुल होतेच होते. पण चुकीच्या हातून झाल्यानंतर नेमकी गडबड तुम्हाला बघायला मिळते. आज सुद्धा असे पेशंट्स आहेत, की जे येतात, ऑफरकडे वळतात, स्वस्तातल्या ट्रान्सप्लांटकडे हां, हां, वळतात हां. आणि मग नंतर येतात 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर, "सर आमचं चुकलेलं आहे. हेअर ट्रान्सप्लांट आता काय करता येईल?" बऱ्याच वेळेस डोनर जर का त्यांचा सेफ राहिला, तर नक्कीच त्यांना इम्प्रूव्ह करता येतं. बऱ्याच वेळेस 50% पेशंटचा डोनर खराब झालेला असतो. तो प्रेशियस असतो. ती बँकमध्ये जो डोनर एरिया असतो तो चालला जातो आणि परत ट्रान्सप्लांट त्यांना चांगला रिझल्ट देण्यासाठी आम्ही हेल्पसुद्धा करू शकत नाही त्यांना. ओके. हेअर ट्रान्सप्लांट आणि पॅचमध्ये तुम्हाला मी फरक सांगतो, की हे डिसाईड करता आलं पाहिजे सर्वांना, की हेअर पॅच कोणी वापरावा आणि हेअर ट्रान्सप्लांट कोणी वापरावा. हेअर पॅच कोणी वापरावा, की ज्यांच्याकडे हेअर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन बंद झालेलं आहे. हं. जसे की काही मेडिकल तुम्हाला डिसीज असतील, काही ठराविक डिसीज आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट नाही करता येत. हं. 2 नंबर जेव्हा तुमच्याकडे डोनर एरिया पुरेसा नसतो, तेव्हा तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करता येत नाहीये. त्यावेळेस तुम्ही हेअर पॅचचा उपयोग करू शकता. हेअर पॅचचे लिमिटेशन्स आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, सोशल एम्बॅरेसमेंट आहे. हेअर पॅचला तुम्हाला मेंटेनन्ससुद्धा आहे. हेअर पॅचनी तुमचं स्काल्प हायजीन बिघडतो, तुमचा पीएच बिघडतो. तुम्हाला स्विमिंग करता येत नाही. तुम्हाला ह्युमिड वेदरमध्ये फार थांबता येत नाही, घाम येतो. त्यामुळे हेअर पॅच वापरण्या किंवा सुरू करण्याआधी एकदा हेअर ट्रान्सप्लांटकडे कन्सल्ट करायला हवं अगदी. तुम्ही, की जेणेकरून तुमचे ऑप्शन्स काय आहेत ते तुम्ही कन्सल्ट करून विचारायला पाहिजे डॉक्टरांना. हं, हं, कसं हं. तुम्हाला रिझल्ट मिळेल, हं, कितपत हं. चांगलं योग्य आहे, कितपत नाही. स्वतःचे केस ओरिजिनल केस ते ओरिजिनलच असतात. अगदीच. तर तेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन ऑप्ट करू शकता. बरेचसे सेलिब्रिटीज आहेत, बरेचसे ॲक्टर्स आहेत, की जे आपल्याकडून सर्जरी करून गेलेले आहेत. ते हं. सुद्धा पूर्वी पॅच वापरायचे. हां. 5-5, 10-10 वर्ष त्यांनी वापरले. नंतर एका विशिष्ट काळानंतर तुम्हाला कंटाळा येतो. हं, हं, हं. तुम्हाला नको-नकोसं वाटतं. मग त्यावेळेस जेव्हा ट्रान्सप्लांटचं आम्ही प्लॅनिंग करतो, तोपर्यंत त्या पॅचमुळं तुमचे एक्झिस्टिंग हेअर जे होते ते सुद्धा डॅमेज होतात. डोनर एरिया सुद्धा डॅमेज होतो. रिझल्टसुद्धा आम्ही त्यांना प्रॉमिसिंग न देण्यामागचं कारण म्हणजे कधी-कधी तुमचा डोनर एरियासुद्धा खराब होतो. जर तुमचा डोनर एरिया साबूत राहिला, चांगला राहिला, सेफ राहिला, तर निश्चितच तुम्हाला रिझल्टही चांगला देता येतो. आणि बरेचसे ज्यांनी कोणी पॅच वापरलेले आहेत, हं. पेशंट्स म्हणा, आमचे सेलेब पेशंट्स म्हणा, तर आज ते इतके अतिप्रचंड आनंदी आहे, कारण की त्यांचा तो मेंटेनन्स सुटला. त्यांची ते हेअर कट सुरू झाला परत. हं, त्यांची हं. नॅचरली केस वाढायला लागले. कॉन्फिडन्स. त्यांची हेअर ते कोंब करतात, मसाज करू शकतात स्काल्पला. त्याच्यानंतर स्विमिंग करू शकतात. त्यांचं बाईकवर फिरणं असेल, कारमध्ये असेल, ते सगळं करू शकतात. हं, हे हं, सगळ्याच हं. गोष्टींमध्ये बदल होतो. तुमच्या आयुष्यामध्येच, लाईफस्टाईलमध्येच चेंज व्हायला लागतो. आणि त्याला पण थोडंफार मेंटेन करण्याची गरज असेल ना. ऑब्व्हियसली डेली लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी मेंटेन आपल्याला कराव्याच लागतात. सो आफ्टर ट्रीटमेंट थोडं काही आपल्याला ते मेंटेन करणं गरजेचं आहे ना. हा प्रश्न तुमचा इतका अति महत्त्वाचा आहे,
की बऱ्याच जणांना असं वाटतं की हेअर ट्रान्सप्लांट एकदा झालं, पैसे भरले म्हणजे माझी जबाबदारी संपली. हं. हे बिलकुल चुकीचं आहे. हेअर ट्रान्सप्लांटला तुम्हाला सुद्धा मेंटेनन्स आहे. हेज पॅच एवढा नाहीये. हां. पण तुम्हाला वेळोवेळी मल्टीव्हिटॅमिन्स घेणं, हं, प्रॉपर हं, हं, लाईफस्टाईल, हं, हं. एक्सरसाइज, स्ट्रेस कमी ठेवणं, स्काल्प हायजीन ठेवणं, DHT ब्लॉकर्स असतात, ते तुम्हाला घेणं. अगदी तुम्हाला 40शी जेव्हा वयापर्यंत तुम्ही जर ट्रान्सप्लांट करत असाल, तर तुम्हाला मेंटेनन्स आहे 2 ते 3 वर्ष. हं. 40s नंतर तुम्ही जेव्हा ट्रान्सप्लांट करता, तेव्हा तुमचे हार्मोन्स बॅलन्स होतात. DHT तुमचं नॉर्मल होतं. जे काही तुमचे फॅक्टर्स असतात हेअरफॉलचे ते कमी व्हायला लागतात आणि आपोआपच तुमची चांगली लाईफस्टाईल मेंटेन राहिली, की तुम्हाला मेंटेनन्सची सुद्धा गरज पडत नाही. ओके. आता हेअरबद्दल आपण खूप बोललो. आय होप आपल्या प्रेक्षकांमधल्या अनेक जणांचे प्रश्न आता सुटले असतील इथेच. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किनबद्दल आपण बोलूया. तर बरेच जणींचा प्रॉब्लेम असतो. चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात. सो पिरियड्समध्ये पिंपल्स आले, इट्स ओके. ते बिचारे येतात, जातात, त्यांचं काही नसतं. पण बाकीच्या वेळी जे पिंपल्स येतात, ते लवकर जात नाही. तर मुळात हे पिंपल्स येतात का? आणि याला आपण काय करू शकतो? ॲक्ने आणि पिंपल जे आहेत, हा खूप एक त्रासदायक गोष्ट आहे. कारण की तुमचा तो चेहरा जो आहे, तोच तुमचा विद्रूप बनवण्यासाठी हं. फार वेळ लागत नाही त्याला. ॲक्ने जातो, तो नुसता जात नाही जेव्हा काही कालांतराने गेल्यानंतर. तो तुम्हाला पोस्ट ॲक्ने पिगमेंटेशन देतो, स्कार मार्क्स, ॲक्ने स्कार्स आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा देतो आणि ते आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावर राहतं. आठवण ठेवून जातो. म्हणून ॲक्ने जेव्हा तुम्हाला होतो त्याची कारणं अगदी सोपी आहेत. तुमचे स्वेट ग्लँड्स किंवा तुमचे ऑइल सिक्रेशनचे जे ग्लँड्स असतात ते ॲक्टिव्ह त्याचा वाढतो. ग्रंथी. हां. हां. त्या वाढल्यानंतर तुमचं डस्ट पोल्युशन त्या ठिकाणी जाऊन बसतो, ब्लॉकेजेस तयार होतो आणि इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी बॅक्टेरिया ग्रो होतो आणि तुमचा ॲक्ने वाढायला लागतो. हं, हं, हं. ह्या मागची कारणं तुम्हाला शोधायला पाहिजे. प्रत्येकाचे ॲक्नेचे कारणं वेगवेगळे आहेत. हार्मोनल असतो, PCOSमुळं असतो, शुगर स्पाइक्स होतात तुमच्या बॉडीमध्ये, स्ट्रेस आहे, पोल्युशन आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं तुमच्या ॲक्ने वाढतो. सगळ्यात अगदी महत्त्वाचं म्हणजे झोपेचा अभाव, अनहायजिनिक पोल्युशनमुळं फेस वॉश रेग्युलर न करणं, ह्यामुळे तुमचा ॲक्ने वाढतो. तर सर्वात आधी तुम्हाला ॲक्नेसाठी हायजीन तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. हं, हं. फक्त सोप्या-सोप्या गोष्टी केल्या तरी तुमचे ॲक्ने घरच्या घरी कंट्रोलमध्ये येऊ शकतात. हं. दिवसातून हात 4 ते 5 वेळेस हँड्स प्रॉपर वॉश करणे, फेस तुमचा 2 ते 3 वेळा वॉश करणे. त्यानंतर डॉक्टरांकडून चेकअप करणे, की हार्मोनल इम्बॅलन्समुळं आहे, की हे हं, स्ट्रेसमुळं हं, आहे, की हं, कुठल्या हं. अजून दुसऱ्या बरोबर, कारणांमुळे आहे. त्याची ट्रीटमेंट योग्य आणि लवकर सुरू करणे. बरोबर, वेळेत जर का तुम्ही सुरू केली, तर तुम्हाला पिगमेंटेशन आणि स्कारसुद्धा अव्हॉइड करता येतो. बरोबर. अँटीऑक्सिडंट्स फूड घेणे, आहार नियमित घेणे, शुगर स्पाइक होऊ न देणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंक फूड अव्हॉइड करणे. ह्यामुळे तुमचे ॲक्ने बरेच कंट्रोलमध्ये यायला लागतात. ओके. आणि आता जेव्हा हे ॲक्ने येतात, जसं तुम्ही म्हणालात, की डाग सोडून जातात, तर त्याला आपण काही घरात करू शकतो किंवा त्याला काही ईझी ऑप्शन आहे? मेडिकलमध्ये जाणं, कन्सल्टेशन घेणं हा तर पुढचा भाग आलाच. पण त्याआधी आपण बेसिक काही करू शकतो? मला असं वाटतं, की पिगमेंटेशनसाठी घरी ट्रीटमेंट न करता हं. तुम्ही डॉक्टरांकडेच जायला पाहिजे. बरोबर. हं. कारण पिगमेंटेशन हा तुम्हाला पर्मनंट होऊ शकतो काही दिवसानंतर. मग तो बऱ्याच वेळेस मेडिकल क्रीम्सने सुद्धा जाणार नाही. हं, हं, हं. तर ॲक्ने पिगमेंटेशनसाठी खूप छान-छान क्रीम्स आज ट्रीटमेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर केमिकल पिल्स ट्रीटमेंट आहे. क्यू स्विच लेझर्स आहेत, की जे पिगमेंटेशन तुमचं कायमचं काढतात, मदत करतात तुम्हाला काढायला. हं, हं, हं. ॲक्नेसुद्धा तुमचा कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे. कारण की फक्त पिगमेंटेशनवर ट्रीटमेंट करून नाही चालणार. तुम्हाला ॲक्टिव्ह ॲक्नेसुद्धा थांबवायला पाहिजे. बरोबर. म्हणूनच तुम्ही पिगमेंटेशन जे आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीट करायला पाहिजे. अगदीच. आता सगळ्यांनाच माहिती आहे, की आपण जे डाएट फॉलो करतो त्यावरच आपलं ठरतं, की आपण कसे आहोत, कसे दिसतो, आपलं हेल्थ कसं आहे. सो बेसिकली स्किन आणि हेअरसाठी असे कोणते टॉप फूड्स आहेत, जे आपण आहारात ठेवायला पाहिजे? जसं की मी मगाशी बोललो, की हेअर हे तुमचं हेल्दीनेसचं प्रतिबिंब आहे. तसंच चांगली स्किन, ग्लोईंग स्किन, हेल्दी स्किन हे तुमच्या हेल्दीनेसचं एक मिरर आहे. हं. तुमच्या त्वचेवरून कळतं, की तुम्ही किती हेल्दी आहात. चांगली हेल्दी स्किन ठेवण्याकरता फक्त डायटच चांगला नाही, तर त्यासोबत तुम्हाला काही गोष्टी करायला पाहिजे, की जेणेकरून तुमची स्किन हेल्दी राहते. हं. हेल्दी स्किनसाठी सर्वात आधी तुम्ही सनस्क्रीन वापरायला सुरू करायला पाहिजे. सनपासून प्रोटेक्शन करायला पाहिजे. दुसरं हायड्रेशन तुमच्या बॉडीमध्ये मेंटेन राहायला पाहिजे. प्रॉपर वॉटर इनटेक तुमचा असायला पाहिजे. नंबर 3 स्ट्रेस फ्री जगायला शिकलं पाहिजे. लाईफस्टाईल्स इतक्या इम्प्रूव्ह आणि चांगल्या झाल्या पाहिजे, की जेणेकरून एक्सरसाइज ॲड करून ज्या काही तुमच्या स्ट्रेसमुळं बॉडीमध्ये बॅड हार्मोन्स जे वाढतात,
ते तुम्हाला कोपअप करायला मदत मिळते. राहिलं आहाराचं, अँटीऑक्सिडंट्स फूड तुम्ही ॲड करायला पाहिजे तुमच्या आहारामध्ये. प्रोटीन रिच फूड घ्यायला पाहिजे. ओमेगा फिश ऑइल असतात, त्यांचे कॅप्सूल्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात, ते तुम्ही घ्यायला पाहिजे. व्हिटॅमिन सी रिच फूड तुम्ही घ्यायला पाहिजे. सिट्रस, बेरीज हे असे तुम्ही प्रकारचा फूडमध्ये ॲड करायला पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स जसं की मी मगाशी सांगितलं तसं आवळा एक आहे, तो एक ॲड करायला पाहिजे. मिल्क तुम्ही घेऊ शकता, एग्स घेऊ शकता. त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेऊ शकता. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण आज विसरतो, की आपण बऱ्याच वेळेस खूप प्रोटीनियस डाएट घेतो, पण गट हेल्थ बिघडलेली असते, ते ॲब्झॉर्ब होत नाही. म्हणून ते ॲब्झॉर्ब होण्याकरता, गट इम्प्रूव्ह करण्याकरता दही, कर्ड, बटर मिल्क हे तुम्ही घ्यायला पाहिजे. योगर्ट हे तुमचं आठवड्यातून 1 वेळा, 15 दिवसातून 1 वेळा घेतलं, की तुमचं गटसुद्धा तुम्ही हेल्दी ठेवायला पाहिजे. त्याचासुद्धा विचार करायला पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे वॉलनट्स आहेत, ग्राउंडनट्स आहेत, कॅश्यू नट्स आहेत, वेगवेगळे नट्स आहेत, ते तुम्ही त्यांचा आहारात समावेश करायला पाहिजे. वेगवेगळ्या दाल्स आहेत, वेगवेगळ्या लेंटिल्स आहेत. एवढे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढे विविध प्रकारचे फूड आहेत, हे वेगवेगळे घ्यायला पाहिजे. आणि मी असा एक सल्ला देऊ इच्छितो, की ज्यांच्या बॉडी टाइप अनुसार, स्किन टाइप अनुसार एवढं सगळं प्रकार जर घेणं होत नसतील, तर एक कुठलं तरी प्रोडक्ट जरी तुम्ही समजा समावेश ठेवला, त्याची जर का तुम्ही सवय ठेवली, तरी तुमचं गट हेल्दी राहतो आणि तुमचं आपोआप जे तुम्ही आहारातून घेता ते हेल्दी होतो. किंवा तुम्हाला जर का तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल असतील, तुमच्याकडे तेवढा वेळ असेल, तर तुम्ही चार्ट आणि टाईम टेबल सुद्धा बनवून घेऊ शकता. वीकली टाईम टेबल तुम्ही करू शकता. मंथली टाईम टेबल करू शकता. ते तुम्ही सलाडमधून, वेगवेगळ्या आहारामधून तुम्ही त्या गोष्टींचा समावेश करायला लागलात, की तुम्ही हेल्दी होता. तुम्ही हेल्दी झालात, की आपोआपच तुमची स्किन चांगली दिसते. म्हणजे एक गोष्टीवर फक्त अवलंबून नाही आहे, तर तुमची हेल्दी लाईफस्टाईल तुमच्या डाएटपासून तर तुमचं इमोशन्स, थॉट्सवर सुद्धा तुमचं अवलंबून असतं. कारण तुम्ही जेवढे हॅपी राहाल, जेवढे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, तेवढी तुमची स्किन ग्लो होणार. ओके. आता तुम्ही आवळावर स्ट्रेस केला म्हणून विचारते. आता आवळा हा बाहेर जर रेडीमेड जो ज्यूस असतो आवळ्याचा, तो घेऊ शकतो? तो चालेल? नाही. कुठलेच फ्रुट्स जे आहेत, ते त्यांचं कंटेंट कॅरी करू नाही शकत, जेव्हा ते प्रिझर्व्हेटिव्ह सोबत येतात. ओके. म्हणून तुम्ही जेवढं अनप्रोसेस्ड फ्रुट्स घेणार, रॉ जेवढे घेणार, ते स्किनसोबत जसे आहेत तसे घेणार, त्याचा तुम्हाला फायदा होतो. मुळात आजकाल त्या फ्रुट्समध्येच दम राहिलेला नाही आहे, कारण की त्यांना पटकन परिपक्व होण्याकरता वेगवेगळ्या केमिकल्स, पावडर, वेगवेगळ्या सोल्युशन्समध्ये ठेवलं जातं. त्यांना खूप फर्टिलायझर्सचा मारा असतो, पेस्टिसाइड्सचा मारा असतो. मुळातच तुम्हाला ऑर्गेनिक फ्रुट्स आज मिळत नाही आणि परत त्याचं तुम्ही जर का प्रोसेस्ड करून घेणार असाल, तर मला नाही वाटत तुम्हाला फक्त टेस्टपेक्षा वेगळं काही त्यात मिळेल. परत त्याच्यामध्ये शुगर ॲड केलेली असते, तर अजून तुमचे प्रॉब्लेम्स कमी होण्यापेक्षा ते वर्स होतात. ओके. ओके. डॉक्टर आता सनस्क्रीनबद्दल बरेच प्रश्न असतात मुलींच्या डोक्यात. एक तर सनस्क्रीन किती SPFचं लावायचं? सेकंड थिंग ते कधी लावायचं? म्हणजे जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हाच लावायचं की घरी असेल तरी पण लावायचं किंवा कोणत्या पण लाईटमध्ये असेल तर लावायचं? किती वेळा लावायचं की एकदा सकाळी लावलं की ते रात्रीपर्यंत इनफ आहे? या सनस्क्रीनबद्दल थोडंसं सांगा मला. सनस्क्रीनबद्दल सांगायचं झालं, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुद्धा सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर असे 2 प्रॉडक्ट्स आहेत, की तुम्ही ते घेऊ शकता. प्रत्येकाची स्किन ही टाइप वेगळी आहे. बरोबर. तुमच्या स्किन टाइपनुसार तुम्ही चूज करायला पाहिजे, की कुठलं सनस्क्रीन घ्यायला हवं. सनस्क्रीन घेताना तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या, की ते 50 SPF असायला पाहिजे. ओके. 50 SPF म्हणजे काय, की ते सन प्रोटेक्शन ते तेवढ्या वेळेपर्यंत करतो. सनस्क्रीन आपण खूप चांगल्या ब्रँडचा वापरतो. एकदा लावतो आणि विसरून जातो. पण ते सनस्क्रीन फक्त 2 ते 3च तास काम करतं. ओके. ॲक्चुअली सनस्क्रीनचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तुम्हाला प्रोटेक्शन करायचं असेल, तर तुम्ही सनस्क्रीन एव्हरी 3 to 4 आवरली दिवसातून कमीत कमी 3 वेळा लावला पाहिजे. 2 नंबर, सनस्क्रीन जेव्हा तुम्ही लावता, बाहेर पडतानाच लावतो, असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण तुम्हाला मी सांगतो, की वेगवेगळे आपले UV रेज जे आहेत, ते आपल्या मोबाईलमधून, टीव्हीमधून, कॅमेराचे लाईट्स, वेगवेगळे लाईट्स घरातले इनडोअर, आउटडोअर लाईट्समधून सुद्धा तुमच्या स्किनवर ते इफेक्ट करतात. म्हणून सनस्क्रीन तुमचा कुठलाही ब्रँडचा वापरा, पण तो रेग्युलर वापरला गेला तर त्याचा फायदा होतो. ओके. आणि आता बरेच प्रॉडक्ट नवीन-नवीन लॉन्च होत आहेत. इतके चांगले रिव्ह्यूज येतात. आपण त्याच्या इतक्या ॲड्स बघतो. पण आपल्याला आपला स्किन टाइप किंवा काय माहिती नसतं. चांगले रिव्ह्यूज आहे म्हणून आपण घेतो. तर हे कितपत सेफ आहे किंवा त्याचा काही साइड इफेक्ट होऊ शकतो का? कारण का आपण त्याचा काहीच स्टडी न करता दुसऱ्याला रिझल्ट चांगला आलाय म्हणून आपण घेतो. तर हे योग्य आहे? तुम्हाला मी एक गंमत सांगतो. बरेचसे पेशंट्स OPDमध्ये येतात, पिगमेंटेशन घेऊन येतात. त्यांना आधी नसतं. हां. मग आम्ही त्यांना विचारतो, "काय लावलं होतं?" तर ते म्हणतात, की
माझ्या ह्या फ्रेंडनी क्रीम लावली, त्याचा खूप चांगला रिझल्ट आला म्हणून त्यांनी मला ती दिली आणि मी ती लावली आणि माझा हा वर्स झाला प्रॉब्लेम. होतं काय, प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते. कोणाची स्किन टाईपमध्ये सेन्सिटिव्हनेस असतो किंवा नसतो. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला जी क्रीम योग्य सूट होते, ती मला सूट होईल याची काही गॅरंटी नाही आणि ते तुम्हाला सूट झालेली क्रीम मला प्रॉब्लेम क्रिएट अजून वर्स करू शकते. म्हणून सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सोडून ज्या काही तुमच्या पिगमेंटेशनच्या क्रीम्स असतात, वेगवेगळ्या सिरम्स असतात, वेगवेगळे फेस वॉश असतात. आज हजारो, लाखो टाइप्सचे तुमच्याकडे मार्केटमध्ये एवढे ब्रँड्स अवेलेबल आहेत. आपण इन्फ्लुएन्सर्सची ॲडव्हर्टाईज बघतो. ते सगळं फिल्टर्स लावून तुम्हाला प्रोव्होक करतात आणि तुम्ही पटकन ते बाय करता. ऑफर्स असतात. तर त्यानंतर तुमचा स्किनचा प्रॉब्लेम वाढायला लागतो. तर मला असं वाटतं, की सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सोडलं, तर जे काही तुम्हाला क्रीम्स किंवा अँटी एजिंग क्रीम्स आहेत, डिपिगमेंटिंग क्रीम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स आहेत, फेस वॉश आहेत, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि मुळात स्वतःचा स्किन टाइप काय आहे हे कळणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी डॉक्टरांकडे जाणं याशिवाय मला नाही वाटत दुसरं काही करेक्ट. ऑप्शन असेल. कारण का बरेच जण डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. स्वतःच काहीतरी हे एक्सपेरिमेंट करतात आणि मग ते फेल जातात. त्यामुळे ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की त्या वेळी कमी असेपर्यंत म्हणजे पिंपल असेल किंवा पिगमेंटेशन असेल, काही पण असेल, कमी असेल तेव्हाच डॉक्टरांना कन्सल्ट करणं कधी पण बेटर आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चेहऱ्यावर पिगमेंटेशन असतील किंवा पिंपल्स गेल्यानंतरचे जे डाग असतील, ते पूर्णपणे म्हणजे 100% क्लिअर होऊ शकतात? ॲक्ने झाल्यानंतरचे जे पिगमेंटेशन असू द्या किंवा ॲक्ने स्कार हे 2 त्याचे मोठे इम्पॅक्ट पडतात तुमच्या स्किन टाईपच्या अनुसार. जेव्हा ॲक्ने पिगमेंटेशन होतो, तेव्हा वेळेत जर का तुम्ही लवकर डॉक्टरांकडे गेला, ॲक्टिव्ह ॲक्ने जर का तुमच्या कंट्रोलमध्ये आला असेल, तर बऱ्याचशा डिपिगमेंटेशन क्रीम्स, केमिकल पिल्स आणि लेझरमध्ये त्याचं 100% सुद्धा बऱ्याच जणांमध्ये फरक दिसतो. हं. खूप जुनं असेल, तुमची स्किन टाइप अनुसार 50-60% सुद्धा तुम्हाला फरक बघताना, पर्मनंट रिझल्ट्स तुम्हाला दिसायला मिळतात. ॲक्ने स्कारचा विषय झाला. ॲक्ने स्कार हा कुठल्याच क्रीमनी जात नाही, कुठल्याच सिरमनी जात नाही. त्यामध्ये तुमचे कोलॅजन फायबर्स तुटलेले असतात. तर आजकाल खूप चांगले लेझर्स आलेले आहेत. मायक्रो निडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजेच MNRF, CO2 लेझर, मीडियम डेप्थ केमिकल पील्स, सबसिजन, मायक्रो निडलिंग असे हे वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत, की ज्यांनी तुमचे ॲक्ने स्कारसुद्धा 50% ते 60% कमी होऊ शकतात. ओके. आणि वयानुसार आपण जसं एज वाढेल तसं आपल्या चेहऱ्यातला ग्लो कमी होणं असेल, सर्कल्स वाढतात किंवा स्पॉट येत जातात आणि एकंदरीत स्किन लूज होत जाते, रिंकल्स यायला सुरुवात होते. तर एकंदरीत ह्या सगळ्यांना मेंटेन करण्यासाठी किंवा कुठेतरी ही प्रोसेस स्लो करण्यासाठी आपण काही करू शकतो? अँटी एजिंग तर ट्रीटमेंट आहेतच, हं. पण अँटी एजिंग हे स्वतः तुम्ही कंट्रोल करू शकता. ओह! तुम्ही त्याला पोस्टपोन करू शकता, डिले करू शकता. बरेच तुम्ही सेलेब्स, ॲक्टर्स तुम्ही बघत असाल, तर ते त्यांच्या स्किनवर अर्ली 30s मध्येच काम करायला सुरुवात करतात. म्हणून त्यांची स्किन 50शी मध्ये पण आणि 60 मध्ये पण व्रिंकल फ्री आणि सुरकुत्या वगैरे नाही दिसत तुम्हाला त्याच्यावर आणि इलॅस्टिसिटी आणि कोलॅजन हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हायलुरोनिक ॲसिड जे तुमचा एन्झाईम असतो स्किनमध्ये, त्यानंतर तुमचं कोलॅजन आणि इलॅस्टिन फायबर्स हे जर मेंटेन राहिले, तर तुमची स्किन सॅगिंग ही तुम्ही अव्हॉइड करू शकता. ग्लोसुद्धा मेंटेन ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला एकदम सोप्या-सोप्या गोष्टी करायच्या आहेत. रेग्युलर सनस्क्रीन, हं, हायड्रेशन मेंटेन, हं, स्ट्रेस फ्री लाईफ, हं, 6 ते 8 तास व्यवस्थित झोप, एक्सरसाइज आणि अँटीऑक्सिडंट फूड, प्रोटीन रिच फूड हं. आणि अर्ली सुरू करणे या सगळ्या ट्रीटमेंट्स. ओके. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा आजकाल अँटी एजिंगच्या तुम्हाला खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत, की ज्या खूप स्वस्तामध्ये आणि तुम्हाला खूप लवकर फरक देतात आणि तुम्हाला एजिंगकडं जाण्यापासून डिले करतात. हं, हं. 2 नंबरची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम्स, स्टिरॉइड क्रीम्स वापरतो फेअर होण्याकरता किंवा वेगवेगळे आपले स्किन टवटवीत ठेवण्याकरता, पण ते तुमचं एजिंग अजून फास्ट करतो. ओके. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि तिथंच गडबड होते आणि म्हणून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळे सिरम्स, माइल्ड फेस वॉश, माइंड क्लिन्झिंग एजंट्स हे याच्या मदतीने प्रॉपर मॉइश्चरायझर, व्यवस्थित तुमच्या क्रीम्स जर तुम्ही घेतल्यात डॉक्टरांकडून, तर तुमचं एजिंग हे डिले होऊ शकतं. म्हणजे स्किनमध्ये तुम्हाला इलॅस्टिन फायबर्स आणि कोलॅजनला जे प्रोडक्शन त्याचं थांबतं 40शी नंतर, ते तुम्ही त्याला कंटिन्यू ठेवलं तुमच्या डायट आणि लाईफस्टाईलमधून, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो.
ओके. आणि आजकाल इतक्या आधुनिक ट्रीटमेंट्स आहेत, कार्बन पील असेल किंवा जे काही फेसवर लेझरच्या सहाय्याने केलं जातं, ते सेफ आहे का? ते कशा पद्धतीने होतं आणि त्याचा नेमका काय रिझल्ट येऊ शकतो? आणि तो मेंटेन ठेवायला आपल्याला काय कष्ट घ्यावे लागतात ते पण सांगा? तुम्ही बऱ्याच इन्फ्लुएन्सर्स किंवा सेलेब्स बघाल, तर नको, नको, मला नाही करायची ट्रीटमेंट. मला बोटॉक्स नाही करायचं, मला फिलर नाही करायचं, मला हे लेझर नाही करायचं, हां. माझी स्किन खराब होते. होतं मुळात असं, की हेअरच्या ट्रीटमेंट्समध्ये आणि स्किनच्या ट्रीटमेंट्समध्ये लेस इज मोर हा फॉर्म्युला तुमचा नेहमी असायला हवा. प्रोटेक्शन तुम्ही असायला हवं. जेव्हा कुठलेही ट्रीटमेंट्स तुम्ही घ्याल, जेव्हा तुम्ही अति प्रमाणात त्याच्या लोभी होता आणि जेव्हा तुम्ही करायला जाता चेंजेस, मग तुम्हाला ते चेंजेस दिसतात. मग सामान्य व्यक्तीला असं वाटतं, की ही ट्रीटमेंटच चुकीची आहे आणि ही टेक्निकच फॉल्टी आहे. तसं न करता तुम्ही जर का त्याचा उपयोग लिमिटेड ठेवला, रेग्युलर ठेवला आणि अर्ली ट्रीटमेंट्स तुम्ही सुरू केल्या, तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स आणि प्रॉब्लेम्स हे टाळता येतात. जेव्हा तुम्ही कुठलंही क्लिनिक चूज करता, तर त्यांचे लेझरचे इक्विपमेंट्स बघा. कुठले वापरतायत? FDA अप्रूव्ड आहेत का? वर्ल्ड क्लास आहेत का? चांगल्या क्वालिटीचे आहेत का? हे तुम्हाला सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. स्वस्तातल्या मशीन्सनी सुद्धा तुमची स्किन बऱ्याच वेळेस चांगली होण्याच्या ऐवजी ती खराबसुद्धा होते. ओके. आता खरं तर या ट्रीटमेंट्स, आता ज्या काही आधुनिक ट्रीटमेंट्स आहेत, त्याचा बरेच मोठा फायदा असेल. पण प्रत्येक जणांना, काही जणांना हे अफोर्ड करायला जमत नाही. जर त्यांना चांगली स्किन हवी असेल, चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो हवा असेल, तर ते घरच्या घरी काय करू शकतात त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा? तुमची स्किन तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याच्या ऐवजी घरच्या घरी चांगली टवटवीत ठेवायची असेल, तर तुमची स्किन ही तुमची लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. ओके. तुमची स्किन तुमच्या पोटावर अवलंबून आहे. म्हणजेच काय, की तुमची गट हेल्थ. हं, हं, हं. तुमची गट हेल्थ तुम्ही इम्प्रूव्ह ठेवली पाहिजे. गट हेल्थ इम्प्रूव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं आहार घ्यायचा आहे, की जेणेकरून तुमचं गट हा इकोसिस्टम त्याची हेल्दी राहिली पाहिजे. फर्टिलाइज्ड फूड तयार जे आजकाल आपण घेतो, जंक फूड घेतो ते अव्हॉइड करायचं. हेल्दी फूड म्हणजेच ऑर्गॅनिक फूड तुम्हाला खूप जास्त समावेश करायचा आहे. व्हेजिटेबल्स ठेवायचं आहे. प्रोटीन डायट ठेवायचं आहे. एग्स, फिश, मिल्क, वेगवेगळे डाळ, वेगवेगळे लेंटिल्स, वेगवेगळे ग्रीन व्हेजिटेबल्स हे तुम्हाला ठेवायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं फ्रुट्स. हं, हं, खूप हं. चांगले आपल्या भारतात वेगवेगळे ड्राय फ्रुट्स दिलेले आहेत ते तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यानंतर सनस्क्रीन, झोप आणि व्यवस्थित हायड्रेशन ह्या 3 गोष्टी तुम्ही विसरता आणि कामा नये स्ट्रेस फ्री. आणि स्ट्रेस फ्री. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये अशा काही गोष्टी ॲड करा, की जे तुम्हाला फील होत आहेत, की जे इम्प्रूव्ह होतंय तुमचं. हं, हं, तुमचं हं. गट हेल्थ इम्प्रूव्ह होतंय आणि तुम्हाला हेल्दी ठेवतोय. हं. तुम्हाला सर्वात आधी महत्त्वाचं जे आपण विसरतो अल्कोहोल आणि स्मोकिंग यापासून सुद्धा तुम्ही टा तुमचं स्किन. हां, हां. चांगली होते. हे अव्हॉइड करायला पाहिजे तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होते आणि लाईफस्टाईल इम्प्रूव्ह झाले, की तुमची आपोआप स्किन चांगली होते. चांगली स्किन, ग्लोइंग स्किन म्हणजेच तुम्ही किती हेल्दी आहात हे याचं याचं हां, एक हां, हां. प्रतिबिंब. करेक्ट. एकंदरीत आता आपण बघितलं तर आजकाल आपण सतत स्क्रीनसमोर असतो. ऑफिसमध्ये असताना लॅपटॉप असेल, घरी आपण असेल तर हातात फोन असतो. सतत आपलं ते चालू असते, रात्रीचं पण चालू असतं. सो त्याच्यामुळे कुठेतरी डार्क सर्कल्स येतात का? किंवा डार्क सर्कल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी आपण काय करू शकतो? डार्क सर्कल हे तुमचं खूप वाढलेला प्रॉब्लेम आहे हं, आजकाल, की ज्यामध्ये प्रॉपर हायड्रेशन नसल्यामुळे बऱ्याच पेशंट्समध्ये हॉलोनेस तयार होतो, कॅव्हिटी तयार होते आणि मग ती स्किन तुमची आत जाऊन तुमची डार्कनेस दिसायला लागतो. 2 नंबर स्क्रीन टाईम खूप जास्त असतो, लाईटचा एक्सपोजर खूप जास्त असतो, त्यामुळे डार्क सर्कल्स येतात. 3 नंबर सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे अनियमित झोप. प्रॉपर झोप नसल्यामुळे सुद्धा तुमचे डार्क सर्कल्स वाढतात. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ह्यामुळे सुद्धा तुमचे डार्क सर्कल्स वाढतात. तर ह्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर काम करून, डायटवर काम करून, व्हिटॅमिन्सवर काम करून, प्रोटीन डायट वाढवून बऱ्याचशा चांगल्या-चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत. लेझर्स म्हणा, केमिकल पील्स म्हणा, डिपिगमेंटिंग क्रीम्स म्हणा, याने तुमचा अंडर आय सर्कल्सचा, डार्क सर्कल्सचा प्रॉब्लेम 100% हा क्लिअर होऊ शकतो. तर डॉक्टर निलेश, जसं की आता हेअरबद्दल आपण बोललो, त्याला ट्रान्सप्लांटचा ऑप्शन आहे किंवा पॅच असेल. तसं स्किनसाठी काही आधुनिक ट्रीटमेंट्स आहेत का? जेणेकरून जे सर्कल्स असतील किंवा जे पिगमेंटेशन असेल ते जाऊ शकेल? कसं आहे, की मी सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल, डायट त्यासोबत अ, घरगुती उपाय, त्यासोबत तुम्ही चांगल्या-चांगल्या ट्रीटमेंटसुद्धा आजकाल घेऊ शकता, की ज्या आजकाल अफोर्डेबल कॉस्टमध्ये क्लिनिक्समध्ये अवेलेबल आहेत. अगदी सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं, तर ब्युटी पार्लरपेक्षा तुम्ही जेव्हा हायड्रा फेशियलकडे वळता, हं. तर चांगलं तुमची स्किन क्लीन आणि हायजेनिक राहते. 2 नंबर लेझर हेअर रिमूव्हल तुम्ही ट्रीटमेंट्स घेऊ शकता. जे नेहमी-नेहमी तुम्हाला
वॅक्सिंग, शेविंग याने डार्कनिंग स्किन होते तुमची, तर परमनंटली तुम्ही लेझर हेअर रिडक्शन करून घेऊ शकता विदाऊट साईड इफेक्ट्स. खूप चांगले लेझर हेअर रिडक्शनचे आजकाल FDA अप्रूव्ड वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट्स आणि मशीन्स अवेलेबल आहेत. तुमचा स्किन टोन इव्हन ठेवण्याकरता क्यू स्विच लेझर्स आलेले आहेत. हं. त्या लेझर्सचा तुम्ही वर्षातून 1 वेळा 2 वेळा उपयोग केला तर तुमची स्किन टोन तुमच्या इनर बॉडीतल्या पार्ट्सच्या सुद्धा मॅच झालेले बघताना आम्ही बघतो. त्यानंतर स्किन टाईटनिंग, स्किन फर्म, कोलॅजन तुमचं इंडक्शन 40 नंतर जे कोलॅजन तयार होणं बंद होतं त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी वेगवेगळे MNRFचे लेझर्स आहेत, CO2चे लेझर्स आहेत, हायफो आहे, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड, ज्यामुळे तुमची स्किन लॅक्स जी होते ती टाईट होते, पण वेळेत सुरू व्हायला पाहिजे ह्या ट्रीटमेंट्स. केमिकल पिल्स आहेत की जेणेकरून तुमचं स्किनचं एक्सफोलिएशन चांगलं होत राहतं, तुमची स्किन नवीन टवटवीत ग्लोईंग राहायला मदत मिळते. ह्या सर्व ट्रीटमेंट्स तुम्ही अगदी अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला खूप चांगल्या रिझल्ट्स तुम्हाला स्किन मेंटेन करण्याकरता, अँटी एजिंग करण्याकरता आज खूप चांगले ऑप्शन्स आहेत की जे बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहेत. हं, हं, हं. आणि तेच लोकं पार्लरमध्ये जाऊन 2 ते 5,000 असे सहज खर्च करून येतात. पण त्यांना वाटत नाही, की आपण डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी. पार्लरमध्ये 5-10 हजार नाही 25-30,000, हां, 50,000चे ते पॅकेजेस तर आहेत. हां. त्याचा ग्लो राहतो हा 24 तासांकरता. हं. हे लेझर्स तुम्हाला 5 ते 10,000 रुपयांमध्ये वर्षभर त्यांचा ग्लो राहतो. हं, 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 हं. तर डॉक्टर निलेश, आता एक आपल्या प्रेक्षकांसाठी, स्पेशली महिलांसाठी एखादं बेसिक रुटीन सांगा, जे आपल्या स्किनसाठी इफेक्टिव्ह असेल आणि ते डेली बेसिसवर करणं गरजेचं असेल असं सांगा? सर्वात आधी एक्सरसाइज सुरू करा. तुमचे पोर्स ओपन होऊ द्या. हं, चांगला स्वेटिंग होऊ द्या. हायड्रेशन मेंटेन ठेवा. भरपूर पाणी प्या आणि झोप चांगली पुरेशी घ्या. हं. ह्यासोबत सनस्क्रीन लावा. तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल किंवा घरात राहणार असाल. तुम्ही दिवसातून 3 वेळा सनस्क्रीन लावा. 3 ते 4 तासाच्या अंतराने. ओके. दिवसातून 2 वेळा फेस वॉश वापरा. हं. स्किन टाइप अनुसार चूज करा. डॉक्टरांच्या एकदा सल्ल्याने तुम्ही एकदा भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने सुरू करा. एक चांगला मॉइश्चरायझर वापरा. तुमच्या स्किन टाइप अनुसार, तुमचा ड्रायनेस किती आहे त्यानुसार मॉइश्चरायझरसुद्धा प्रकार आहेत. क्रीम बेस्ड, जेल बेस्ड, वेगवेगळे लिक्विड बेस असतात. तर ते मॉइश्चरायझर तुम्ही दिवसातून 2 वेळा वापरायला सुरुवात करा. आणि एक चांगला सीरम रात्री झोपताना, हं. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी सीरम आहे, रेटिनॉल सीरम आहे, अँटी एजिंगचे वेगवेगळे सीरम्स असतात. तुम्ही ते डॉक्टरांच्या मदतीने तुमच्या स्किन टाइप अनुसार डिपिगमेंटिंग सीरम्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. हे 3 ते 4 गोष्टी अगदी तुम्हाला खिशाला परवडेल एवढ्या तुम्हाला कॉस्टमध्ये मार्केटमध्ये आज अवेलेबल आहेत. ओके. आणि हेअरसाठी काय? सेम. हेअरसाठी तुमचा स्काल्प सर्वात आधी हायजीन मेंटेन ठेवा. स्वच्छ. हं. हे चेक करा की हे मेल पॅटर्न बाल्डनेस आहे का? की हे नॉन मेल पॅटर्न बाल्डनेस आहे. मेल पॅटर्न बाल्डनेस असेल तर अगदीच वेळेवर तुम्ही त्याचा बाल्डनेससुद्धा प्रिव्हेंट करू शकता. पण डॉक्टरांच्या ट्रीटमेंटच्या सल्ल्याने तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. हं. जर तुम्हाला बाल्डनेस असेल तर एकदा नक्की निश्चित तुम्ही डॉक्टरांना भेट द्या. त्यांच्याकडून वेगवेगळे ऑप्शन्स काय ते समजून घ्या. नसेल ट्रीटमेंट करायची तरी काही प्रॉब्लेम नाही. पण स्वतःच्या मनात भीती आणि मिथ न बाळगता तुम्ही त्याला फेस करून तुम्ही एकदा डॉक्टरांना भेट द्या. अगदीच, अगदीच. खरं तर या ठिकाणी तुम्ही माझ्या प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक यू. थँक यू. तर मंडळी, आय होप आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असेल. तुमच्यासाठी काय, माझ्यासाठी सुद्धा. आणि मी तुम्हाला एक सांगते, बरेच वेळा आपण क्लिनिकमध्ये जायला अव्हॉइड करतो. पण तुमचा स्किन टाइप काय आहे हे तरी तुम्ही जाऊन चेक करा. त्यानुसार जे काही तुमचं मॉइश्चरायझर असेल किंवा सनस्क्रीन असेल किंवा ऑइल असेल ते तुम्ही ट्राय करा. त्याचा तरी तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल. आणि तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याची उत्तरं नक्की देईन. आणि आजचा हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.